राज्यात नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि आता लोकसभा निवडणुकांनंतर सर्वांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांकडे। या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष हे आता ॲक्शन मोड मध्ये आले आहेत। परंतु सर्वांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे राज्यात होणाऱ्या शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याकडे। यापूर्वी राज्यात शिवसेनेचा एकच दसरा मेळावा पार पडायचा आणि हा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्क मध्ये होता। परंतु शिवसेनेत फूट पडणे नंतर राज्यात 2 दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे 2 गट पडले। त्यामुळे आता शिवाजी पार्क मध्ये यंदा कोणाचा दसरा मेळावा रंगणार याच्या चर्चांना चांगलाच उधाण आला आहे। याच मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे। शिवसेनेसाठी दसरा मेळावा हा अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो। येत्या 12 ऑक्टोबर रोजी दसरा असून यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत। मुंबईतील दादर परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान म्हणजे शिवाजी पार्क या ठिकाणी दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा रंगतो। ठाकरे गटाचे शिवसेनेचे विभाग प्रमुख महेश सावंत यांनी दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी शिवाजी पार्कातील मैदान मिळावे यासाठी परवानगी अर्ज केलाय। मात्र अद्याप यावर पालिका प्रशासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही। ठाकरे गटाकडून 3 महिन्यापूर्वीच याबद्दलचा परवानगीचा अर्ज दाखल करण्यात आलाय। त्यामुळे यंदा दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर शिवसेनेच्या 2 गटांपैकी कोणाला सभा घेण्यास परवानगी मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याबद्दल भाष्य केले। शिंदे गटाने मुंबईत दसरा मेळावा घेऊ नये। त्यांच्या दसरा मेळाव्याची जागा सुरतला आहे, कारण तिथे त्यांच्या शिवसेनेचा जन्म झाला आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय। एकनाथ शिंदेने मुंबईत दसरा मेळावा घेऊ नये, तुमची दसरा मेळाव्याची जागा ही सुरतला आहे, जिथे त्यांचा शिवसेनेचा जन्म झालाय। शिंदेच्या शिवसेनेला 2-2.5 वर्ष झाली आहेत, त्यामुळे त्यांना दसरा मेळावा घेण्यासाठी 2 जागा आहेत जिथे ते दसरा मेळावा आयोजित करू शकतात। यातील पहिलं ठिकाण म्हणजे सुरत आणि दुसरं ठिकाण म्हणजेच गुवाहाटी। कामाख्या मंदिराच्या समोर किंवा ज्या हॉटेलमध्ये ते थांबले होते तिकडे ते दसरा मेळावा घेऊ शकतात। सुरत हे सर्वात चांगला पर्याय आहे, कारण त्यांच्या पक्षाचा जन्म सुरत मध्ये झाला, अशा शब्दात संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधलाय। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।